तुम्हाला स्क्रीनवरती दिसणारे दृश्य काळजीपूर्वक पहा। यामध्ये काही गुंड एका महिलेचा पाठलाग करताना दिसतात आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केल्याचं दिसून येतं। नुकत्याच पुण्यामध्ये शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतरच आता हा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा पुण्यातील सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उभे होत आहेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुण्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे। पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटना पुण्यातील खराडी भागातील आहे, तर महिलेच्या अंगावरती पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे। मात्र महिला घरात पळून गेल्याने अनर्थ आत्ता तरी टळला आहे, पण पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल असून या प्रकरणी काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येते। तर महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश राजे व या प्रकरणी आरोपी एकाच परिसरात राहतात। त्या दोघांमध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता। 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्यात हा वाद विकोपाला गेला आणि 13 जणांनी येऊन फिर्यादी याची एक 4 चाकी गाडी फोडून नुकसान केले। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। त्या ठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली। फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावरती आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने तेथून पळ काढण्यामुळे अनर्थ ठरला। या संपूर्ण प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत। नुकत्याच पुणे पोलिसांनी गुंडांची काढलेली परेड सर्वत्र प्रसिद्ध झाली, पण त्यानंतरही पुण्यातली गुन्हेगारी आणि दहशत माजवण्याचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।